यश सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील ते अजित यांच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। निर्धारित 4 षटकांचा सामना, चौथा सामना या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळतोय। 7वा दिवस या क्रीडा स्पर्धेचा ओवी स्पोर्ट क्लब प्रेझेंट खासदार ट्रॉफी B24चा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतायत। आज तालुकानिहाय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, त्यामध्ये पहिला सामना जर आपण पाहिला साई स्पोर्ट या टीमने जिंकला, दुसऱ्या सामन्यामध्ये MD स्पोर्ट खुटगर आणि तिसऱ्या सामन्यामध्ये NP स्पोर्ट ए शहापूर या संघाने सामना जिंकलाय। तर चौथ्या सामन्याला सुरुवात होते। जाव्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार आहेत अजित, तर स्ट्रायकर इनवर बॅटर भावेश। यश आपल्याला पाहायला मिळतात, नॉन स्ट्रायकर इनला भावेश आहेत। पहिला बॉल पडला जाईल आणि तिथे टाइम सुरू करतो आपण। 12:56 झालेले आहेत। गोलंदाज तयार, पहिलाच बॉल यश साठी सुंदर असा आपल्याला पाहायला मिळतोय। चेंडू अजित यांचा, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल। 4 षटक आहेत आणि त्या 4 षटकांमध्ये कितपत धावा बनवल्या जातील ते आपल्याला पाहायचं। मिडलिंग मध्ये टॉस साठी उपस्थित राहायचं राजे बॉयज आणि त्यांच्या विरुद्ध इगतपुरी क्लासिक या दोन संघादरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल। अजितला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर, पहिला चेंडू अजितचा डॉट येताना पाहायला मिळाला। इथे टाकलेला चेंडू बॅक टू बॉलवर फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक येतील। एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन होताना आपल्याला पाहायला मिळते ते NP स्पोर्ट बी या टीमचं। दुसऱ्या बाजूला सानवी 11 डोळखाम हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। त्यांचा खेळ कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं। दोन्ही संघ अतिशय ताकदवर आहेत। UTC लाईव्हच्या माध्यमातून आमच्या बरोबर ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करूया। खासदार ट्रॉफीचं दमदार आयोजन। इथे टाकलेला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न आहे, पंचांचा मात्र अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल। व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली, संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, 2 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। 4 षटकांची लढत, महत्वाचा सामना आहे। कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं। 12 संघांचा सहभाग आहे तालुकानिहाय क्रीडा स्पर्धेमध्ये। अजितचा बॉल बॅक टू बॉलवर फटका खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षणाची संधी होती, तिथे क्षेत्ररक्षण खराब राहिलं, लॉंग आपला चेंडू सीमारेषा ओलांडेल, धावा 4। हा आलाय नशिबाचा चौकार टीम NP स्पोर्ट शहापूर साठी 4। चौकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्या धावफलकावर 6 धावा आहेत। अजितच्या विरोधामध्ये आलेला हा चौकार आपण पाहिला भावेशच्या पाठमधून। याच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल P1च्या षटकामध्ये। इथे टाकलेला चेंडू शपलवत फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे खूप मोठं अपील आहे, पंचांचा नकार येईल। चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल। चौथा सामना आहे, आजचा दिवस क्रमांक आपण 7वा पाहतोय। तालुकानिहाय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल। 12 संघांमधून कोणता संघ वरचढ ठरतोय ते आपल्याला पाहायचं। 6 धावा धावफलकावर, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजित यांना पाहतोय आपण। पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे। सानवी 11 टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। पहिल्या 2 सामन्यांमध्ये चेस होताना पाहायला मिळाली, परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये डिपेंड होताना पाहायला मिळालं। पॅकपुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न, अजून एक चेंडू डॉट आला, व्हेरी गुड बॉलिंग, सुंदर गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते। चेंडू डॉट आहे, षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे अजित या गोलंदाजाचा। 6 धावा आहेत धावफलकावर NP स्पोर्ट बी या टीमच्या। भावेश ऑन स्ट्राइक, इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका, क्षेत्ररक्षण खराब आणि आता चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडेल, येतोय हा दर्जेदार चौकार, 4 रन। NP स्पोर्ट या अगोदर सामना झाला, आता NP स्पोर्ट मैदानाच्या आतमध्ये खेळते। सर्वात मोठे सपोर्ट स्टाफ NP स्पोर्टचे साकेत झुंजाराव यांचं शुभागमन होताना पाहायला मिळते। त्यांना विनंती आहे आयोजक कमिटीच्या वतीनं की आपण यायचं व्यासपीठावर, आपलं सहर्ष स्वागत आहे ओवी स्पोर्ट प्रेझेंट खासदार ट्रॉफी मध्ये। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहिली ती 10 धावा आहेत।
चांगली सुरुवात मैदानामध्ये, दोन मिसफिल्ड झाल्या आणि दोनही मिसफिल्ड मध्ये चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक 2 मध्ये ललित आलेत आता गोलंदाजी करण्यासाठी. पाहूया ललितची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. ललितला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना धावफलकाचा विचार केला, धावफलकावर धावसंख्या आपल्याला 10 पाहायला मिळते. चांगली सुरुवात झाली आहे, कोणत्याही प्रकारची विकेट न गमावता 10 धावा. 4 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्ही पहिल्या 2 षटकांमध्ये जरी 20-25 बनवल्या, शेवटच्या 2 षटकांमध्ये 30-35 बनवू शकता. चार षटक झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत राजे बॉयज आणि त्यांच्या विरुद्ध इगतपुरी क्लासिक या दोन संघादरम्यान. तर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती, आपण जर आला असाल तर रिपोर्टिंग आयोजक कमिटीकडे करणं गरजेचं राहील. पहिलाच बॉल फुल टॉस आणि इथे वेस्ट ऑफ हाईट, इट्स बीमर. नो बॉल पंचांनी कळवलाय. एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 11 धावा आहेत. ललित आलेत पहिल्या षटकामध्ये, अजितला पाहिलं, आता ललित आलेत गोलंदाजी मार्कवर आणि पहिला चेंडू ललितने नो बॉल टाकलाय. इथे सुवर्ण संधी आहे, आता यशला फ्री हिट असेल, त्याचा कशा प्रकारे फायदा घेतो ते आपल्याला पाहायचं. ललित गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. ललितचा चेंडू फ्री हिटचा, तितका सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येतील, बॉल कव्हर करतायत. तोपर्यंत आलेली एक सिंगल धाव. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धावा, 12 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. एनपी स्पोर्ट टॉस पराभूत झाल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावेशच्या खांद्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे, तो स्ट्रायकर इनवर. इथे टाकलेला हा चेंडू भावेच्या पाठमधून जबरदस्त टोला आपल्याला पाहायला मिळतोय. फटक्यात वजन, धावा अर्धा डझन, सिक्सर. पाहायला मिळाला, भावेच्या पाठमधून षटकार येतोय. संघाची धावसंख्या 18. इथे देखील स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन केलं, लाईन्थ मध्ये थोडासा बदलाव होताना आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा. इथेही आपण पाहिलं क्षेत्ररक्षण ललित कडून खराब होताना पाहायला मिळालं. कलेक्शन सुनीलजी सासे साहेब यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर तुमचं सहर्ष स्वागत आहे. खासदार चषक आयोजित करत असताना खूप मोठा संघर्ष आमच्या आयोजक कमिटीला करावा लागतो. ज्या ज्या वेळेस सुनीलजी सासे साहेब आम्ही त्यांच्याकडे कोणतीही मदत मागू ते कम्प्लीटच करतायत. त्यांचंही शुभागमन होत आहे. त्यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आलाय एक दर्जेदार चौकार, 4 रन. कवर 24 धावा आहेत. 24 ऑन द बोर्ड. ललितचा स्लोवर वन लवकर पिक केला आणि त्याला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. पतींचा 6 धावा, षटकार. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये भावेश या खेळाडूची होताना पाहायला मिळते. इथे एक टाकलेला चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तिथे आता बनतील दर्शक आणि दर्शक बनतील दिवाने. चेंडू सीमा पार, अजून एक 4, चौकार.
षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा. 9 चेंडू फेस केलेत भावेशने, त्याने धावा बनवल्या 30. दुसऱ्या बाजूला 4 चेंडू फेस केलेत यशने, त्याने धावा बनवल्या 2. जबरदस्त फलंदाजी ललित या खेळाडूच्या माध्यमातून आपण जर पाहिलं, गोलंदाजी करत असताना भरपूर धावा खर्च केल्या. 24 धावांचं षटक ललितचं पाहायला मिळालं. दुसऱ्या बाजूला भावेशचं खूप मोठं आक्रमण पाहायला मिळालं. पिंट्या आलेत आता गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 मध्ये. गोलंदाजी करण्यासाठी ते तयार होतील. 2 षटकांमध्ये धावा 34 आहेत. चांगली सुरुवात NP स्पोर्ट बी या टीमची आपल्याला पाहायला मिळते. निलेश जिपोळे यांनी प्रस्तुत केलेला संघ आहेत आणि मला वाटतं या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील निलेश पाटोळे. टायमिंग भरपूर महत्वाचा आहे. 12:56 या इनिंगला सुरुवात झालेली आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीटच करायचे ही विनंती. पिंट्या तयार. पहिला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 35. 35 धावा. सानवी 11 डोळखाम त्यांच्या विरुद्ध NP स्पोर्ट आपल्याला पाहायला मिळतो. हा संघ इथे टाकलेला हा चेंडू यष्टीरक्षण थोडस अस्ताव्यस्त आहे. पंचांचा पुन्हा एक धावांतरचा इशारा. बाईटच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. जाऊन पोहोचेल ती 36 या धावसंख्येवर. 36 ऑन द बोर्ड. धावा बनतायत NP स्पोर्ट्स साठी. आपण याच गोष्टीचा उल्लेख केला की पहिल्या 2 षटकांमध्ये जर तुम्ही विकेट ठेवल्या, मैदानामध्ये सेट झाले, तर शेवटच्या 2 षटकांमध्ये धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळतो. पहिल्या इनिंग मध्ये आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिलं साई स्पोर्ट चेस करत असताना इथे सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. अजून एक चौकार आला. 4 धावा यशच्या बॅटमधून. आता संघाची धावसंख्या वाढेल. या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल 40 या धावसंख्येवर. इथे टाकलेला हा चेंडू बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चांगला चेंडू राहिला पिंटू यांचा. चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. 40 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना NP स्पोर्ट शहापूर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना आपण पाहिला अतिशय रोमांचक सामन्यामध्ये साई स्पोर्टने वर्चस्व गाजवलंय. ते सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय यश यांच्या बॅट मधून. पंचांचा इशारा पाहायचा. एक टप्पा खात चेंडू 4 6. संघाची धावसंख्या धावफलकावर 44. गोलंदाज तयार आहेत. 6व्या सामन्याला आपण लॉट्स करणार आहोत. जे विजयी संघ आहेत याची सर्व संघांनी नोंद घ्या. इथे बिग हिट केलाय. चेंडू हवेमध्ये झेल झाला. फलंदाज बाद. जसे सामने लागतील तसं तुम्हाला खेळावं लागेल. त्यामुळे 6ही संघांनी उपस्थित राहणं गरजेचं राहील. 6वा सामना जसा सुरुवात होईल आपण लॉट्स करणार आहोत. फक्त जर 6वा संघ त्यांची मॅच जर पहिली लागली तर ती शेवटी खेळवली जाईल. याची नोंद घ्यायची सर्व संघांनी. विकेट येताना पाहायला मिळाली. पहिला धक्का मैदानामध्ये बसताना आपल्याला पाहायला मिळाला. यश तंबूच्या आश्रयाला जातील तर न्यू बॅटर मैदानामध्ये इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर दाखल होत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चंदर दाखल होताना पाहायला मिळतील. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर दाखल होत आहेत. गोलंदाजी मार्कवर पिंट्या यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. या षटकामध्ये सुरुवात थोडीशी खराब राहिली पिंट्या यांची, परंतु कमबॅक ते मैदानामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 40 धावा आहेत धावफलकावर. 44 धावा आहेत धावफलकावर. पिंट्यांचा हा चेंडू इथे लाईन लेंथ खराब आहे. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. एक धावा आली. संघाची धावसंख्या 45 धावा. NP स्पोर्ट बी शहापूर हा संघ मैदानामध्ये खेळतोय. निलेश पाटोळे प्रसूत हे दोन्ही संघ आहेत NP स्पोर्टचे. इथे टाकलेला हा चेंडू हेलिकॉप्टर फटका सजवला मध्ये. थॉमस लँड मध्ये चेंडू पडेल. लॉंग ऑन आणि आता लॉंग ऑफ चे क्षेत्ररक्षक येतील. बॉल कव्हर करतील. तोपर्यंत 2 धावा.
दोन धावा येत आहेत. दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल ती 47 या धावसंख्येवर. 47 ऑन द बोर्ड. 9 चेंडू 30 या धावसंख्येवर भावेश खेळत आहे, जे नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. एक बॉल मध्ये 2 बनवले चंदरने. 47 धावा आहेत धावफलकावर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर, ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 47 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल ते आपल्याला पाहायचं. तोपर्यंत संधी देऊयात आमच्या डीजे ऑपरेटरला. पंच 1 मिनिट सामना थांबवा. आपण संपर्क साधायचा आहे. मुंडे चालू करा सामना. रवी आलेत आता गोलंदाजी मार्कवर. अंतिम षटक महत्वाचं षटक आहे रवीचं. आतापर्यंत धावा आपण 47 पाहिल्यात. इथे 60+ जाण्याचा प्रयत्न NP स्पोर्ट शहापूर बीचा असेल, तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर 55च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न सानवी 11 डोळकाम करताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक लॉंग आपला तैनात आहेत. विकेट आली. पहिल्या चेंडूवर रवीला फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. ज्या फलंदाजाने चौकार षटकारांची आतिषबाजी केली तोच फलंदाज भावेश तिथे आता तंबूच्या आसरे आला. मोठा धक्का. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतील ते अनिकेत. इनॅट नंबर 4 मैदानामध्ये दाखल होत आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर रवीने विकेट मिळवून दिली. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 47 धावा. विनंती असेल राजे बॉईज आणि इगतपुरी क्लासिक आपण लगेच टॉस साठी संपर्क साधायचा. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 48 धावा धावफलकावर. 2/48 षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना चौथं अंतिम षटक आहे. 4 षटकांच्या लढती आपण पाहतात. 12 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचा खेळ कशा प्रकारे होतोय ते पाहायचं. 11 मॅचेस आज आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे वेळ सर्वात महत्वाचा आहे. रवी गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. स्ट्रायकर इनवर चंद्रा. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय परंतु नियंत्रण नाही आहे. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. अभि सावंत सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्क्वेअर एक पंच तावडे सर आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर चांगली कामगिरी त्यांची राहिली आणि दशरथ खुपसे सर त्यांचे आपण विशेष कौतुक करू. इथे टाकलेला चेंडू हेलिकॉप्टर उडवला.
तो जाऊन पोहोचेल सीमा पार. येतोय षटकार 6 धावा चंद्राच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते अर्धशतक. बरोबर ना, अर्धशतक कंप्लीट होतं. 55 ऑन द बोर्ड. 55 धावा. रवीचा हा चेंडू इथे वेगाने टाकलाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. जास्त शफल झाले होते बॅटर चंद्र. चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉल, सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 55 धावा. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 60 प्लस जाण्याचा प्रयत्न असेल टीम NP स्पोर्ट्सचा. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळेल. एक सिंगल आली चंद्रा यांच्या बॅटमधून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. तिथे 2 धावा येत आहेत चंद्राच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 57 धावा. 57 ऑन द बोर्ड. 57 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. टॉस साठी येणं गरजेचं राहील टीम राजे बॉईज आणि इगतपुरी क्लासिक. लगेचच टॉस साठी आपण संपर्क साधायचा. शेवटचा बॉल या पहिल्या इनिंग मधला. रवी तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस. चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक होते, ते बनतील दर्शक आणि दर्शक बनतील दिवाने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खासदार ट्रॉफी. सिक्सर. षटकार. थोडा वेळ थांबवतोय तुम्हाला. टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला राजे बॉईज आहेत आणि दुसऱ्या बाजूला इगतपुरी क्लासिक. आदिजी खाडे यांना विनंती आहे. अजितजी खाडे आणि संचित भेरे यांना विनंती आहे की तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. 4 षटकांची लढत आहे. 63 धावा धावफलकावर. एक जबरदस्त फलंदाजीचा नमुना पेश करत असताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. NP स्पोर्ट शहापूर बी. टॉस आपण करतोय. एका बाजूला राजे बॉईज आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल तो इगतपुरी क्लासिक. या 2 संघादरम्यान केला जातोय टॉस. संकेतजी भेरे यांच्या शुभ हस्ते पण नाणेफेक करतोय. क्षेत्ररक्षणासाठी संपूर्ण टीम आता सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. NP स्पोर्ट शहापूर बी. आणि बॅटिंगसाठी सनवी 11 ज्यावेळेस मैदानामध्ये दाखल होईल. या शेवटच्या सत्रामध्ये या धावा सक्सेसफुली चेस होत आहेत की डिपेंड होत आहेत ते आपल्याला पाहायचं. आणि ते कशा प्रकारे डिपेंड करतायत की चेस करतायत ते ऐकण्यासाठी जाऊयात समालोचन कक्षामध्ये. करूया परिवर्तन. ऐकूयात प्रथम सर यांचा आवाज. धन्यवाद. विनंती असेल सानवी 11 डोळखाम टीम आपण सलामीची ओपनिंग पेयर त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे.
विनंती असेल सानवी इलेव्हन डोळखाम टीम आपण आपली ओपनिंग पेयर त्वरित पाठवायची आहे. नक्कीच उल्लेख करणं गरजेचे टॉस होत होता आणि टॉस वरती गेला त्यानंतर खाली आलाच नाही, कुठे गायब झाला काही कळत नाही. अशाच प्रकारे व्हायरल रील आपण पाहतोय मॅगीची झाली ज्यावरती आतापर्यंत 9,83,000 व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळतात. 47,000 शेअर आहेत. त्यानंतर लाईक्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. 78,000 लाईक्स पाहायला मिळतात. त्यामुळे खासदार चषकामध्ये मॅगीची व्हिडिओ देखील व्हायरल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. छोटीशी बाईट घेण्यात आली होती, मी बाईट घेतली होती आणि त्यावेळेस जर आपण पाहिलं तर ती रील व्हायरल होत असताना पाहायला मिळते. 2 ते 3 दिवसांमध्ये 1 मिलियन व्ह्यूअरशिप आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबत 50,000 आपण पाहिलं तर शेअर झालेत. त्यामुळे ही एक वेगळी अशी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते खासदार चषकाची. नाउ बॅक टू दी क्रिकेट. पहिल्या फेरीतला चौथा सामना पाहायला मिळतोय. पिंटे आणि ईश्वर ही जोडी खेळपट्टीवरती, दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्क वरती देखील गोलंदाज तयार. संकेत पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्क वर तयार होतोय. फुल टॉस चेंडू, पहिला चेंडू आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डिंग चांगली होतीये परंतु बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती पहिला ब्लास्ट, हा ब्रँडेड स्ट्रोक येतोय. बॉल सीमा पार, लक फॅक्टर ऑन करणारा चौकार. स्पष्ट धावेची गरज असताना पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल 4 या आकड्यावरती. यावेळेस देखील चांगला फटका, क्रॉस बॅटेड स्ट्रोक अक्रॉस द लाईन फटका सजवण्यात आलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये सिंगलच्या मदतीने. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकतो पहिल्या चेंडूवर चौकार येतोय, त्यानंतर येतोय सिंगल. एकंदरीत 5 धावा स्कोरबोर्ड वरती. पिंटे आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकासाठी येत आहेत. स्ट्रायकर एंड वरती होते चांगली फटकेबाजी आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंड वरती आले. त्यावेळेस बॉलर ब्रॅक ड्राइव्ह, बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. फिल्डिंग चांगली होतीये. दरम्यान धावेंसाठी संघर्ष केलं जातंय. धावेंसाठी इथे झगडावं लागतंय आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 2च्या मदतीने पुढे जातीये, जाऊन पोहोचलीये 7 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ बॉलिंग मार्क वरती संकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पिंटे आणि ईश्वर ही जोडी खेळपट्टीवरती सानवी इलेव्हन डोळखाम या संघाच्या बाजूने. यावेळेस अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये आले होते. मिसटाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल, फिल्डर येत आहेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये टिपला जातोय शेल आणि समाप्त होतोय. फलंदाजाचा खेळ लागतोय पहिला झटका. 7 या आकड्यावरती सानवी इलेव्हन डोळखाम संघाला फलंदाज ईश्वरची खेळ संपुष्टात. ईश्वर बॅक टू द पवेलियन. त्यानंतर होणारी मॅच राजे बॉईज विपक्ष इगतपुरी क्लासिक असे 2 दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. हेमंत सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम हेमंत सर, आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं. दरम्यान जयवंत शेठ ठाकरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. जयवंत शेठ भाकरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. उद्योजक, समाजसेवक, एक दमदार असं व्यक्तिमत्व जयवंत दादांचं आपण करणार आहोत. सहर्ष असं स्वागत आणि त्याचं स्वागत केलं जात आहे. या अप्रतिम अशा स्ट्रोकने बॉल निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर द फिल्डर हेड, बॉल सीमा पार येतोय. हा शेवटच्या चेंडूवरती आपण पाहत होतो संघर्ष पाहायला मिळते, परंतु त्या आधीच्या चेंडूवरती चौकार. चौकार पाहतोय. 11 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. 64 धावेची गरज. त्यापैकी 11 धावा धावफलकावरती एक मोठा फटका आला तर ओव्हर रेट आतापर्यंत ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे चांगल्या रीतीने मेंटेन केलं जाईल.
इथे मोठा फटका येईल का, हा मोठा प्रश्न असेल. गोलंदाज तयार होते बॉलिंग मार्क वरती. रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील यात काही शंका नसेल. इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. फिल्डिंगचे स्टँडर्ड्स सध्याच्या स्थितीला पूर्ण प्रकारे जपण्याचं काम केलं जातंय फिल्डरच्या माध्यमातून. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय पहिलं. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. समीकरण येऊन ठेपलं. येणारे 18 चेंडू विजयासाठी 17च्या सरासरीने 51 धाव्यांची गरज असेल. एका बाजूला पिंट्या पाहतो ज्याच्या माध्यमातून 2 चेंडूंमध्ये 5 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या बाजूला आपल्याला अतुल पाहायला मिळतोय. इंडिव्हिज्युअल 2 चेंडूंमध्ये 6 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. सलामीला आलेला ईश्वर तंबूच्या आश्रयाला जातोय. त्याची जागा पडण्यासाठी अतुल आला होता आणि त्याच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये. यानंतर होणारी मॅच राजे बॉयज विपक्ष इगतपुरी क्लासिक असे 2 मातब्बर संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 4 मिनिटं आणि 55 सेकंदांचा अवधी कंप्लीट झालेल्या या गोष्टीची नोंद फिल्डिंग करणाऱ्या संघाने करून घ्यायची. अर्थातच एनपी स्पोर्ट्स शहापूर ब टीमने या गोष्टीची नोंद करून घ्यायची. समीकरण येऊन ठेपले. येणारे 18 चेंडू 51 धाव्यांची गरज सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. सामना रोमहर्षकतेने भरलेला आहे. सामना आपण पाहतोय कल्लाटणी देत असताना, कारण पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या झाली होती. तिथून मात्र फ्रंट फूट वरून बॅक फूट वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. जी मात्र बॉलिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून इथे 13 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. शेवटच्या 2 चेंडूंवरती 6 धावा आल्या होत्या बॉलिंग मार्क वरती. साहिल आपल्याला पाहायला मिळतील. वैयक्तिक कोट्यातील पहिले आणि सांघिक कोट्यामधील या दुसऱ्या षटकामध्ये त्यांना प्राचारित केलं जात आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो स्ट्रायकर एंड वरती पिंट्या, नॉन स्ट्रायकर एंड वरती अतुल असेल. यावेळेस लिव्ह केलं जातं चेंडूला. पंच आमच्याकडे वळतायत आणि त्यानंतर आव्हानतरचा इशारा करतायत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 14 पाहायला मिळते. विजयासाठी अजूनही 50 धाव्यांची गरज. 18 चेंडू आणि 50 धाव्यांची गरज असं समीकरण आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला. यावेळेस देखील मिस्टॅम्प स्ट्रोक चेंडू पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. दरम्यान 1 धाव कंप्लीट होतीये. सिंगलने इथे काहीच होणार नाहीये. सिंगलने धावसंख्या पुढे जाऊ शकते, परंतु मोठे फटके आता मारावे लागतील. मॅच जिंकायची असेल तिथे प्रत्येक चेंडूवरती चेंडूच्या मॅरिटनुसार फटकेबाजी करावी लागेल. अंधाधुंद फटकेबाजी करून इथे काही होणार नाहीये. चेंडू चांगला असेल तर त्याला सन्मान द्या, परंतु खराब चेंडूवरती खरपूस समाचार आता मात्र काढावा लागेल. नक्कीच उल्लेख करणं गरजेचे प्रत्येक घटकाचं, ज्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा इतके यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेस देखील डॉट बॉल येतोय. नक्कीच उल्लेख करेल आपले बाईकचे स्पॉन्सर सन्माननीय उपसरपंच जगदीशदादा पवार साहेबांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. त्यांच्या समवेत युवा उद्योजक समाजसेवक विशालदादा पडवळ साहेबांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. आणि त्यासोबतच या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार श्रेयसदादा वेखंडे साहेबांचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या क्रीडा स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला बाईक सौजन्य झाली आहे. त्या समवेत जर आपण पाहिलं तर अथक मेहनत संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून घेतली जाते. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी यांच्या माध्यमातून आपण पाहतो या क्रीडा स्पर्धेसाठी मेहनत घेतली जाते. त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं. दरम्यान चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतात. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता. मिसजमेंट पाहायला मिळालं. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. नक्कीच उल्लेख करत होतो महेशजी भेरे असतील, प्रदीपदादा गाडेकर असतील, किशोरजी भेरे असतील, बाळादा भांगार असतील, त्यानंतर देवीदासदादा खाडे असतील, विजयदादा भेरे असतील, मॅगी ग्रुप असेल, ललितदादा खाडे असतील, अभयदादा लकडे असतील, त्यांच्या समवेत दिनेशदादा खाडे असतील, प्रतीकदादा खाडे असतील. या सर्वांच्याच माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी मेहनत घेतली जाते. इथे चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते पुन्हा एकदा. दरम्यान सिंगल धाव एक्झिक्यूट होते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 19 या आकड्यावरती प्रफुल्लदादा विदे असतील, समाधान विदे असतील, राजूदादा सासे असतील, दीपकदादा गाडेकर असतील, विपुलदादा गाडेकर असतील, आदिशदादा खाडे असतील, यांची देखील या क्रीडा स्पर्धेसाठी मेहनत पाहायला मिळते. इथे बॅटची कडा लागते. चेंडू चाललाय फायनल क्षेत्रामध्ये. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत.
फायनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, चेस मोठी होती परंतु अंतक्षणी चेंडूला गॅदर करण्यात आलं. 2 धावा एक्झिक्यूट झाल्या, 2 धावेच्या मदतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय दुसरं. 21 धावा स्कोरबोर्ड वरती समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 12 चेंडू विजयासाठी अजूनही 43 धावेंची गरज आपल्याला पाहायला मिळेल. 21.50 ची सरासरी प्रतिषटकामागे मेंटेन केली जाते. जर विजयी व्हायचं असेल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर 12 चेंडूंमध्ये 43 धावा रोखाव्या लागतील. जर एनपी स्पोर्ट शहापूर बी टीमला जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर नक्कीच उल्लेख करणं गरजेचं आहे. विपुलदादा गाडेकर असतील, आदेशदादा खाडे असतील, त्यांच्या समवेत श्रीकांतदादा उतारी असतील, तन्मयदादा भेरे असतील, सचिनदादा भेरे असतील, जयश्री गाडेकर असतील, मॅगी या नावाने सुपरिचित पार्थ गाडेकर असतील, वैभवदादा शेके असतील, त्यांच्या समवेत निरूपण भेरे असतील, नयनजी गाडेकर असतील, लोकेशजी गाडेकर असतील, उत्कर्ष मोरे असतील आणि आदर्श विदे असतील. या सर्वांच्याच माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी भरपूर सारी मेहनत घेतली जाते. त्यासोबतच प्रमुख मी म्हणेल उल्लेख करणं गरजेचं आहे. मनीषजी खाडे सर आहेत, त्यानंतर मनोज दादा आहेत, त्यानंतर ललित दादा आहेत आणि वसुलीबाई दर्शन दादा यांच्या माध्यमातून देखील खूप सारी मेहनत घेतली जाते. 2 षटकांची समाप्ती 21 धावा स्कोरबोर्ड वरती. एकाकडे चमोबदलामध्ये येणारे 12 चेंडू विजयासाठी 43 धावांची गरज असेल. बॉलिंग मार्क वरती सौरभ आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र बॉलिंग मार्क वरती तयार होत आहेत. 10 मिनिटं आणि 25 सेकंदांचा अवधी कंप्लीट झालेला आहे. या गोष्टीवरती देखील लक्ष असणं गरजेचं आहे. एनपी स्पोर्ट शहापूर ब टीमचं इथे पुल केलेला स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल फील्ड, कॅच होती कंप्लीट. फलंदाजाने मोठा फटका मारायला आणि इथे विकेटचं पतन होण्यामध्ये एक वेळ होतोय. मिस्टॅम स्ट्रोक काऊ कॉर्नर मध्ये टिपला जातोय शेल आणि समाप्त होतोय. फलंदाजाचा खेळ लागतोय दुसरा झटका 21 या आकड्यावरती. सानवी 11 ढोलखाम संघाला. डीजे मास्टर 11 चेंडूंमध्ये 43 असं समीकरण पाहायला मिळतो. यानंतर होणारी मॅच राजे बॉयज विपक्ष इगतपुरी क्लासिक असे 2 दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दरम्यान व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये आम्ही दशरथ सरांना पाहतोय, त्यासोबतच तावडे सर असतील, सावंत सर असतील, हे 3 ऑफिशियल आपल्याला पंच पाहायला मिळतात. त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. तर या स्पर्धेसाठी आपण पाहू शकतो चमचमत्या ट्रॉफीज पाहायला मिळतात. यावेळेस फिल्डिंग चांगली झाली आहे. दरम्यान कंप्लीट होत असताना पाहायला मिळते सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 23 या आकड्यावरती. विनंती असेल सन्माननीय देविदास दादा खाडे साहेबांना आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. विनंती असेल देविदास दादांना आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. यावेळेस खुलवर टप्प्याचा चेंडू होतो, ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागते की दुसरी धाव होणार हे देखील पाहणं महत्वाचं होतं. सिंगल वरती समाधान मानावं लागते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 24 वरती. 9 चेंडूंमध्ये अजूनही 40 धाब्यांची गरज. एकतर मी सामना होत असताना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसाचा विचार केला तर पहिली मॅच साई स्पोर्ट शहापूर या संघाने जिंकलं. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये एमडी स्पोर्ट्स खुडगर संघाच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी आपण पाहिली. तिसऱ्या मॅच मध्ये एनपी स्पोर्ट शहापूर ए या संघाच्या माध्यमातून चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. आणि या मॅचचा विचार केला तर या मॅच मध्ये देखील सध्याच्या स्थितीला मजबूत पकड सामन्यावरती निर्माण केली आहे एनपी स्पोर्ट शहापूर ए संघाने. यानंतर बी संघाने यावेळेस मिस्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू जज करण्यासाठी गोलंदाज झाले होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता.
दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये सिंगलच्या मदतीने. 25 धावा स्कोरबोर्ड वरती. 7 चेंडू 39 धावांची गरज फक्त आणि फक्त. औपचारिकता शिल्लक आहे का मॅच मध्ये, हा मोठा प्रश्न पाहायला मिळतोय. यानंतर होणारी मॅच राजे बॉयज शहापूर विपक्ष इगतपुरी क्लासिक असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. यावेळेस बॅटची कडा लागली होती आणि दरम्यान फलंदाज बाद होतोय. शफल झाले होते आणि त्यानंतर इस्टनचा वेग घेणारा चेंडू क्षेत्ररक्षकाने फेकला. फलंदाज होतोय बाद. लागतोय 30 झटका. 25 या आकड्यावरती सान्वी 11 डोळखाम संघाला. नवीन फलंदाज मंगेश आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांची समाप्ती. 25 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. यानंतर होणारी मॅच राजे बॉयज शहापूर विपक्ष इगतपुरी क्लासिक असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. राजे बॉयज शहापूर संघाची स्टारकास्ट जर पाहिली तर त्यामध्ये राजेश यांची वर्णी असेल, हर्षवर्धन आपल्याला पाहायला मिळतील, हेमंत असतील, सुपान असतील, प्रशांत आपल्याला पाहायला मिळतील, आवेश, संदीप, सुयोग, मयूर, रोहन, प्रफुल्ल आणि सूरज ही स्टारकास्ट पाहायला मिळतीये. विनंती असेल मनोजदादा वेखंडे यांना आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. दरम्यान बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती पहिला ब्लास्ट. बॉल सीमा पार येतोय. चौकार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 29. या आकड्यावरती मी उल्लेख करत होतो राजे बॉयज शहापूर संघाचं. रोहन, प्रफुल्ल, सूरज, त्यानंतर मयूर आपल्याला पाहायला मिळतील, सुयोग देखील पाहायला मिळतील. स्टारकास्टनी भरलेला हा देखील संघ इन ऍक्शन मध्ये पुढील मॅच मध्ये पाहणार आहोत. डॉट बॉलची समाप्ती होती. 4 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज. सध्याच्या स्थितीला एकतर्फी मॅच होतीये. पहिले काही दिवस मनोजदादा ऍबसेंट होते, आता मात्र त्यांची वर्णी लागते. आजच्या दिवसामध्ये एंट्री लेट झाली आहे, परंतु थेट एंट्री झाली यात काही शंका नाहीये. इथे ब्लॉक होलचा वेग घेणारा चेंडू दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते सिंगलच्या मदतीने. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 30 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त औपचारिकता मॅच मध्ये शिल्लक. फॉर्मॅलिटी टू बी कंप्लीट अँड प्रोसिजर टू बी फॉलोड. अगदी त्याप्रमाणे औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे. अगदी चेंडू फ्लाइट करण्यात आला होता. चेंडू पडल्यावरती टॉस होतोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळतीये. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. इथे देखील शफल होऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू बॉडीला ब्रश होतोय. दरम्यान एक धाव कंप्लीट होईल का मोठा प्रश्न असेल की फलंदाज बाद होईल हे देखील पाहणं महत्वाचं. इथे लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट होतीये. फक्त औपचारिकता शिल्लक आहे मॅच मध्ये. 31 धावा स्कोरबोर्ड वरती. विजयासाठी एका चेंडू मध्ये 33 धावांची गरज असेल. यावेळेस बॅकफुटला आले, कट केलंय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे एनपी स्पोर्ट्स शहापूर ब संघाने. अभिनंदन एनपी स्पोर्ट्स. हार्ड लक, टफ लक आपण देणार आहोत सान्वी 11 डोळखाम संघाला.